साल होतं 1958. नवी दिल्लीच्या मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना सुरू होता. त्याकाळी वेस्ट इंडिजचा गोलंदाजी हल्ला जगातील सर्वात भेदक मानला जात असे. अशा संघाविरुद्ध शतक झळकावणे म्हणजे पराक्रमच. भारताचा तरुण फलंदाज चंदू बोर्डे यांनी त्या दिवशी अप्रतिम फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. मैदान टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले. सामना संपल्यानंतर काही तरुण धावत धावत आले आणि चंदू बोर्डे की जय असा जल्लोष सुरू झाला. क्षणात त्यांनी चंदू बोर्डे यांना खांद्यावर उचलले आणि पॅव्हेलियन पर्यंत नेले. आनंदाच्या भरात बोर्डे यांनी त्या तरुणांकडे नीट पाहिलेही नाही. हे कोण असतील असा विचारही त्यांच्या मनात आला नाही. वर्षे लोटली. 2 नव्हे, 5 नव्हे, तर तब्बल 25 वर्षे. एका क्रिकेट सत्कार समारंभात अभिनेते अमिताभ बच्चन उपस्थित होते. चंदू बोर्डे यांनी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे पाचारण केले. नमस्कार, मी चंदू बोर्डे. त्यांनी नम्रपणे स्वतःची ओळख करून दिली. अमिताभ बच्चन हसले आणि म्हणाले, अहो, तुम्ही तुमची ओळख कशाला करून देता? तुम्हाला मी अगदी चांगलाच ओळखतो. चंदू बोर्डे थोडे आश्चर्यचकित झाले. अमिताभ बच्चन पुढे म्हणाले, तुम्हाला 1958 मधील दिल्ली कसोटी सामना आठवतो का? वेस्ट इंडिज विरुद्धचे तुमचे ते अविस्मरणीय शतक. हो हो, अर्थातच आठवतो, बोर्डे म्हणाले. आणि शतकानंतर काही तरुणांनी तुम्हाला खांद्यावर घेऊन पॅव्हेलियन मध्ये नेले होते, तेही आठवतं का? बोर्डे म्हणाले, हो, पण ते कोण होते ते मात्र मला कधीच समजलं नाही. अमिताभ बच्चन हसत म्हणाले, त्या खांद्यांपैकी एक खांदा माझा होता. क्षणभर चंदू बोर्डे अवाक झाले. त्यांना आपल्या कानांवरच विश्वास बसेना. काही दिवसांनी त्यांना आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट समजली. त्या दिवशी त्यांना खांद्यावर घेऊन जाणाऱ्या तरुणांमध्ये आणखी एक युवक होता. तो पुढे भारताचा पंतप्रधान झाला. त्यांचे नाव होते राजीव गांधी. एका महान खेळाडूच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भविष्यातील 2 महान व्यक्ती, एक भारतीय चित्रपट सृष्टीचा महानायक आणि दुसरे भारताचे भावी पंतप्रधान, स्वतः आनंदाने त्यांना खांद्यावर घेऊन चालले होते. पण त्या क्षणी ना चंदू बोर्डे यांना त्याची कल्पना होती, ना त्या 2 तरुणांना भविष्यात ते किती मोठे होणार आहेत याची जाणीव होती. यामुळेच चंदू बोर्डे यांचे ते शतक केवळ क्रिकेटमधील विक्रम राहिले नाही, तर एका अविस्मरणीय आठवणीचे रूप घेऊन इतिहासात कायमचे जतन झाले.